थंडी जास्त नव्हती, पावसाची बूंद हलकी होती, पण त्यांच्या पडण्यामध्ये एक वेगळीशी खनक होती. सेंट बेट्स कॉलेजच्या मध्ये स्टुडंट्स आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त होते. कॉलेजच्या बाहेर एक सुंदर मुलगी उभी होती, जी लगातार एका इमारतीला घुरत होती. तिची नजरे एकाला कोणाला तरी शोधत होती, जसं ती कोणाची तरी वाट बघत असेल. तेवढ्यातच समर्थ तिथे, जो त्याच कॉलेजचा स्टुडंट होता आणि मोठ्या उद्योगपतीचा मुलगा, बाईकने बाहेर निघतो. त्याची नजर अचानक पावसात भिजणाऱ्या त्या मुलीवर जातो. थंडी भलेही खूपच हलकी असेल, पण पावसाची थेंब तुम्हाला भिजवतीलच. असं फिरणं बरोबर नाहीये. मुलीने समर्थला रहस्यमय नजरेने बघितलं. तिच्या होठांवरती हलकसं हास्य येतं. तिच्या डोळ्यामध्ये चमक होती, ज्यामध्ये ओढ आणि एक अनोळखा भीती होती. समर्थचा स्वभाव आधीपासूनच अय्याश होता. त्या नजरने त्याचे तेवर बदलले. तसं तुमचं नाव काय आहे? मी तुम्हाला आधी पण इथे बघितलंय. तुम्ही नेहमी कॉलेजच्या बाहेरच उभे असतात आणि परत चालले जातात. माझं नाव सिया आहे. तर तुम्ही कॉलेजच्या बाहेर का उभे राहतात? काय कोणाची वाट बघतात का? हां, तुझा. मी फक्त तुझ्यासाठी इथे उभी आहे आणि आज तुझी नजर माझ्यावर पडलीच. जेव्हापासून तुला बघितलं आहे, माझ्या मनामध्ये आणि स्वप्नामध्ये फक्त तूच आहेस. समरच्या होटांवरती हास्य येतं. तो बाईकवरनं उतरतो. तर तुला हे बोलायचं आहे की तुला माझ्यावरती प्रेम झालंय? सियाने काहीच नाही बोलली. तिचे डोळे आणि होटांवरती असलेली हरकत आणि हास्याने ते सर्व काही सांगितलं जे त्याच्या मनात होतं. समर्थ पूर्णपणे भयकून गेला. तर मग बस गाडीवर? पावसाच्या नंतरची थंडी हवाच्या मध्ये तो तिला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. खोलीत जाताच सियाने आपला फोन समोर ठेवला आणि कॅमेरा ऑन केला. हे काय करत आहेस? तुझ्याबरोबर घालवलेल्या रंगीन क्षणांना आपल्या मोबाईलमध्ये मी कैद करायला बघते. पण मी आजच्या जमान्याची मुलगी आहे. चांगले क्षण मी नेहमीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते. समर्थ सियाच्या हास्य आणि इशाऱ्याच्या जाळ्यात पूर्णपणे फासून गेला. सियाचा फोन रेकॉर्डिंग मोडवरती होता. काही वेळानंतर खोलीमध्ये फक्त गरम श्वासांचा आवाज येत होता. दुसरीकडे फोनवरती टायमर कंटिन्यू चालू होता. 19 मिनिटं पूर्ण झाले आणि फोन बंद झाला. सिया बेडवरनं उठली आणि तिने आपले कपडे ठीक केले आणि बाहेर जायला लागली. मला नाही माहिती मी किती मुलींसोबत फिरलोय, पण तुझ्यासारखी कधी नाही भेटली. तू नेक्स्ट टाइम कधी भेटशील? सियाने हसतच आपला फोन उचलला. तिचं हास्य या वेळेला खूप जास्त वेगळी होती. कदाचित हा मौका परत तुझ्या लाईफमध्ये नाही येणार. एवढं बोलून ती खोलीच्या बाहेर निघून जाते. समर खूप वेळपर्यंत तिथेच बसून राहिला. मग त्याने आपले कपडे ठीक केले आणि तिथून तो निघून गेला. 2 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी समर्थ आपल्या खोलीमध्ये खूप गाढ झोपेमध्ये झोपलेला होता. तेवढ्यातच त्याच्या कानामध्ये एक मुलीचा फुसफुसाचा आवाज येतो. ती आवाज खूप थंडी होती, जसे की एक मनुष्याची नाही, एक सायाची असेल. समर्थ, उठ, तुझ्या जाण्याचा वेळ झाला आहे. समर्थने जशीच आपले डोळे उघडले, समोरचा दृश्य बघून त्याचे डोळे फाटले ते फाटलेच राहिले. त्याचा आवाज पूर्ण बंगल्यामध्ये गुंजून जातो. दुसऱ्या सकाळी समर्थची लाश त्याच्या खोलीत मिळते. चेहरा निळा पडलेला होता आणि डोळे पूर्ण मोठे झाले होते, जसं मरण्याच्या आधी त्याने असं काही बघितलं असेल की ज्याने त्याचं डोकं सहन नाही करू शकला. आणि त्या खोलीमध्ये जिथे त्याने शेवटचा श्वास घेतला होता, तिथे आता एक थंड शांतता अजूनही 19 मिनिटाची गिनती करत होती. समर्थच्या अशा मृत्यूनंतर शहरामध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. त्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या सकाळीच त्याच्या मृत्यूचा व्हिडिओ पूर्ण शहरामध्ये आगीसारखा पसरला होता. प्रत्येकाच्या फोनमध्ये आणि सोशल मीडियावरती फक्त त्याच्या व्हिडिओची चर्चा होती. विवान आपल्या खोलीमध्ये बसून फोनवरती तोच व्हिडिओ बघत होता. त्याचा चेहरा खूप शांत होता.
अचानक त्याने तो व्हिडिओ बंद केला, फोन खिशात टाकला आणि काही न विचार करता आपली कार घेऊन कॉलेजकडे निघून गेला. कॉलेजच्या आतमध्ये वेगळीच शांतता होती. समर्थला मरून पूर्ण 3 दिवस झाले होते. काय गोष्ट आहे यार, अजून तर समर्थला मरून 3 पण दिवस नाही झाले आणि तू कॉलेजला आलास. तो आपला चांगला मित्र होता, तुला शोक तर बनवायचा होता. शोक? तू काय तो व्हायरल व्हिडिओ नाही बघितला का? बघितलाय, फक्त मीच नाही पूर्ण शहराने बघितलाय. आता मला तर त्याला माझा मित्र सांगायला सुद्धा लाज वाटते. लोक आपल्याबद्दल पण काय काय विचार करत असतील. हां, जसं की खूपच तू मोठा संत आणि महात्मा आहेस. बस बस बस, आता जास्त खोलीत नको जाऊस. मला फक्त हे नाही समजत आहे, त्याला व्हिडिओ बनवायची गरज काय होती? काय माहिती, तो व्हिडिओ त्या मुलीने बनवला असेल. ते ठीक आहे, पण हा मना पण करू शकला असता ना. आता जे झालं ते झालंय, पण तो व्हिडिओ पण व्हायरल झालाय. पण ती मुलगी कोण होतं, पण हे पण कोणी नाही जाणून घेत. असं ऐकलंय की समरचे वडील घराच्या बाहेर पण निघत नाहीयेत लाज वाटणार म्हणून. एवढं बोलून त्याचा मित्र तिथून निघून गेला. काही वेळानंतर विवान कॉलेजच्या बाहेर येतो. तेवढ्यात त्याची नजर समोर उभी असलेल्या एका मुलीवर जाते. विवान चकित होतो. ओ माय गॉड, हिचा चेहरा तर त्या मुलीसारखाच आहे जिचा समरसोबत 19 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुलीने विवानला एक आकर्षणच्या नजरेने बघितला. तिच्या डोळ्यामध्ये वासना झलकत होती. तू तर तीच मुलगी आहे ना जिचा व्हिडिओ सगळीकडे चालू आहे आणि तू इथे खुलेआम फिरत आहे. तो व्हिडिओ मी सुद्धा बघितला, पण त्यामध्ये जी मुलगी आहे ती मी नाही आहे. हा चेहरा नक्की माझ्यासारखा आहे. तर मग तू कोण आहेस? मुलीने खूप भडक्या इशाऱ्याने त्याच्याकडे बघितलं आणि बोलली, माझं नाव सोनिया आहे आणि मी इथे तुला भेटायला आली आहे. माझ्यावर? पण का? ऐकलं आहे की सुंदर मुली तुझ्या कमजोरी आहे, ठीक त्याच्याच सारखं हँडसम मुलं माझी. विवानच्या होटांवरती हास्य येतो. अरे वा, तू तर खूप माझ्यासारखीच आहेस. आपली जोडी तर खूप जमेल. आणि हे सगळं बोलणं मी सर्वांसमोर नाही बोलू शकत. समोर मी काय बोलू इच्छिते मला वाटतं तुला समजलं असेल. विवान पूर्णपणे बहकला होता. मी चांगल्या कामात कधी वेळ नाही लावत. आपली कार समोरच आहे, चल. काही वेळानंतर विवान आणि सोनिया एक सुंदर लॉजच्या खोलीत होते. सोनियाने आपला फोन काढला आणि रेकॉर्डिंग मोड ऑन केला. हे तू काय करत आहेस? सोनियाने विवानचा हात पकडून त्याला आपल्याकडे खेचला. मी प्रत्येकाबरोबर निभावलेले खास क्षण आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करते. आणि तू असं का करत आहेस? सोनियाने त्याचं बोलणं कापता त्याच्या होठावरती आपला बोट ठेवला. सगळं काही विसरून जा आणि आपल्या डोक्यामध्ये फक्त मला लक्षात ठेव. खोलीमध्ये गरम श्वासांचा आवाज यायला लागला. रेकॉर्डिंग चालू होती आणि फोनमध्ये टायमर चालू होता. फोनमध्ये 19 मिनिटाची रेकॉर्डिंग होताच फोन बंद झाला. सोनिया बेडवरनं उठली. तिने आपले कपडे ठीक केले. विश्वास ठेव, मी खूप साऱ्या मुलींसोबत भेटलो, पण तुझ्यासारखी गोष्ट कोणत्याच मुलीत नाहीये. सोनियाने हसतच फोन आपल्या पर्समध्ये ठेवला आणि ती काही न बोलता खोलीच्या बाहेर निघून गेली. 2 दिवस निघून गेले. तिसऱ्या रात्री विवान आपल्या खोलीमध्ये गाढ झोपेत होता. तेवढ्यातच त्याच्या कानामध्ये एक भयानक बाईचा आवाज येतो. विवान! विवानचे डोळे अचानक उघडतात. समोरचा दृश्य बघून त्याची आत्मा कापून जाते. त्याच्यासमोर तीच मुलगी उभी होती, पण या वेळेला तिचा चेहरा खूप विकृत होता. डोळे लाल होते आणि एक थंड हास्य होतं. आणि त्याला बघताच विवान पूर्णपणे घाबरून जातो आणि विवानचा आवाज पूर्ण बंगल्यामध्ये येतो. दुसऱ्या सकाळी विवानचं लाश सुद्धा त्याच्या खोलीमध्ये मिळते. शरीरावरती काहीच जखम नव्हती, पण चेहऱ्यावरती जमलेल्या भीतीने सर्वांना घाबरून दिलं. पूर्ण शहर परत एकदा भीतीमध्ये होतं. आणि दुसऱ्या सकाळी विवान आणि सोनियाचा तोच 19 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
जसं की मृत्यूच्या आधीची 19 मिनिटं हे आता श्रापमध्ये परिवर्तित झाले. विवानच्या मृत्यूची घटना इन्स्पेक्टर यज्ञवीरच्या जवळ जाते. त्याच्यासाठी हे खूप चांगलं अवसर होतं. तो नेहमी खऱ्यावरती विश्वास ठेवायचा, कोणत्या अंदाजावर नाही. तो आपल्या खुर्चीवरती बसला होता. समोर विवानाने समरची फाईल ठेवली होती. टेबलवरती ठेवलेला फोन चालू होता, ज्यामध्ये तोच 19 मिनिटाचा व्हिडिओ नेहमी प्ले होत होता. खोलीमध्ये एक वेगळी शांतता होती, जसं की भिंतींमध्ये काहीतरी लपलेले असेल. सर, असं वाटतं तुम्ही खूप जास्तच विचारामध्ये डुबलेला आहात. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी नेहमी खरेपणावरतीच विश्वास ठेवतो. मला असं वाटत आहे की विवानचा खून हा खून नाहीये, आणि मला असं पण वाटत आहे की अजून काही खून होणं बाकी आहे. कॉन्स्टेबल हे ऐकून चकित होते. सर, तुम्ही ही गोष्ट एकदम अशी दाव्याने कशी बोलतायत? 19 मिनिटाच्या त्या दोन्ही व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसत आहे ती एकच मुलगी आहे. ती वेगवेगळ्या मुलांसोबत व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यानंतरच त्या मुलांचा मृत्यू होतोय. सगळ्यात आधी मला त्या मुलीची पूर्ण जाणकारी हवी आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिची जाणकारी काढा. कॉन्स्टेबल लगेचच तिथून निघून जातो. संध्याकाळी कॉन्स्टेबल परत येतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता. सर, जी जाणकारी मी काढून आणली आहे, मला नाही वाटत तुम्ही त्यावर विश्वास ठेवताल. इन्स्पेक्टर यज्ञवीर पूर्ण चकित होतात. तुला म्हणायचं तरी काय आहे? सर, व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसत आहे तिचं नाव निशा आहे, आणि तिचा मृत्यू 5 वर्षापूर्वीच झालाय. एवढं ऐकताच इन्स्पेक्टर यज्ञवीर सन्न होऊन जातात. काय बोलत आहेस तू? सर, मी चेष्टा नाही करत. तर तुम्हाला विश्वास नाहीये तर 5 वर्षापूर्वी जी लापता झालेली निशा नावाची मुलगी आहे तिचं तुम्हीच बघा, आणि जी आधी गायब झाली होती आणि नंतर तिचा मृतदेह भेटला होता. एवढं बोलून कॉन्स्टेबल तिथून निघून जातात. इन्स्पेक्टर यज्ञवीरने आपला लॅपटॉप उघडला आणि गुगलवरती सर्च करायला लागला. काही वेळातच स्क्रीनवरती दिशाचा फोटो येतो, जे बघून यज्ञवीर एकदम चकित होऊन जातो. ही तर तीच मुलगी आहे जी 19 मिनिटाच्या व्हिडिओत होती. शेवटी हे रहस्य आहे काय? तेवढ्यातच कॉन्स्टेबल परत आतमध्ये येतो. सर, एक अजून जाणकारी घेऊन आलोय. आता कोणती जाणकारी आहे? सर, मी कॉलेजमध्ये पत्ता लावलाय. सर, विवान आणि समर्थचा अजून एक मित्र आहे, कुणाल. तो अजून जिवंत आहे. मला वाटतंय तुम्हाला त्यांच्याबद्दल विचारपूस करायला हवी. एवढं बोलून कॉन्स्टेबल बाहेर निघून गेला. इन्स्पेक्टर यज्ञवीर खूप मोठ्या विचारात गुंतून गेला. त्याने घडी बघितली. रात्रीचे बरोबर 10 वाजले होते. मी सकाळपर्यंतचा विचार नाही करू शकत. मला आत्ताच जाऊन कुणालसोबत बोलावं लागेल. खोलीतली लाईटे हळकीशी चमकत होती, जसं अंधारही या निर्णयाने सहमत असेल. एवढं बोलून इन्स्पेक्टर यज्ञवीर कॅबिनच्या बाहेर यायला लागला. बाहेर थंडी हवाच्या सोबत हलका पाऊसही होता. मी कुणालच्या घरी चाललोय. त्याला विचारपूस करायची आहे. पण सर, पाऊस पडत आहे, थंडी पण खूप आहे. मला वाटतंय आजच्या दिवशी उद्या जावं. तुम्ही थकले आहात सर. नाही, मला त्याला आत्ताच विचारपूस करावी लागेल. एवढं बोलून इन्स्पेक्टर यज्ञवीर आपल्या जीपमध्ये बसून कुणालच्या घराकडे निघून गेला. जीप काही दूर चाललीच होती की समोर खूप लांब ट्रॅफिक होता. आजच ह्या ट्रॅफिकला लागायचं होतं. पावसाची बुंद त्या काचावरती पडत होती आणि प्रत्येक सेकंडचा वेळ एका अनहोनीचा इशारा देत होती. इथे कुणाल आपल्या बंगल्यामध्ये एकटा होता. तेवढ्यातच डोरबेल वाजते. कुणालने घडी बघितली. आई वडील तर यावेळी घरी नाहीये. एवढ्या रात्री कोण असेल? तो दरवाजा उघडतो. समोर पावसामध्ये भिजलेली तीच मुलगी होती. तिला बघताच कुणालच्या शरीरामध्ये थरथराट पसरली, पण ती थरथराट घाबरण्याची नव्हती. जी, कोणाला भेटायचंय? माझी स्कूटी खराब झाली आहे आणि कपडेही भिजले आहेत आणि खूप थंडीही वाजते आहे. काय पाऊस थांबेपर्यंत मी इथे थोड्या वेळ थांबू शकते? वासनामध्ये अंध झालेला कुणाल हे विसरला की समोर उभी तीच मुलगी आहे जिच्या व्हिडिओने शहरामध्ये पूर्ण तहलका झाला होता. हो, आतमध्ये या. मुलगी आतमध्ये येते.
आणि पूर्ण घराला ती पूर्णपणे बघायला लागली. तुमचे कपडे तर पूर्णपणे भिजले आहे. तुम्ही चेंज करून घ्या. माझ्याकडे कपडे आहेत. तुम्ही रूममध्ये जा. मी तुमचे ओले कपडे हीटरकडे वाळवतो. मुलीने एक वेगळ्या हास्याने त्याच्याकडे बघितलं. तसं माझं नाव दिशा आहे. या, मी तुम्हाला खोली दाखवतो. कुणाल दिशाला खोलीत घेऊन जातो. समोर कपाट आहे, त्यामध्येच कपडे ठेवले. तुम्ही चेंज करून घ्या. तो बाहेर जायला लागला. तुम्ही बाहेर का जात आहात? जर तुम्हाला हरकत नसेल तर मी काय तुमच्यासमोर चेंज करू शकते? कुणालच्या डोळ्यामध्ये जसं की चमकच आली. हां, का नाही? दुसऱ्या क्षणातच दिशाने त्याला मिठी मारली आणि त्या खोलीमध्ये दिशाचा खेळ परत चालू झाला. दिशाने परत आपला फोन काढला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. हे काय करत आहेस? सुंदर क्षणांना कैद करत आहे. काय तुला काही हरकत आहे? नाही. खोलीमध्ये फक्त गरम श्वासांचा आवाज होता. जसंच 19 मिनिटं पूर्ण झाले, रेकॉर्डिंग बंद झाली. दिशा उठली आणि आपले कपडे ठीक करायला लागली. कुणाल हसत होता की दुसऱ्या क्षणातच मुलीचा चेहरा बदलायला लागला. डोळे काळे झाले. कोण आहेस तू? मुलगी आता पूर्णपणे चेटकींच्या रूपात परिवर्तित झाली होती. जेव्हा तू आपले घाणेरडे इरादे पूर्ण करत होतास तेव्हा तू नाही विचारलास की मी कोण आहे, आणि आता जेव्हा मृत्यू समोर आहे तेव्हा तुला आठवलं की मी कोण आहे. त्याच वेळेला इन्स्पेक्टर यज्ञवीर बंगल्याच्या समोर येतो. मुख्य दरवाजा उघडा बघून तो चकित होतो. एवढ्या रात्री दरवाजा उघडा आहे हे मला बरोबर नाही वाटत. जरूर काहीतरी गडबड आहे. तो धावतच आतमध्ये जातो. आतमध्ये कुणालचे आवाज येत होता. इन्स्पेक्टर जसाच त्या खोलीत जातो त्याच्या समोर कुणालची लाश होती, ते पण खूप खराब हालतमध्ये. आणि त्याच्या समोर होती तीच भीतीदायक डायन. इन्स्पेक्टरच्या हातातनं पिस्तूल खाली पडते. मुलगी पूर्ण रात्र भूतिया रूपमध्ये होती. मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. घाबरू नकोस, मी तुला नाही मारणार. मी ज्या तिघांना मारलं आहे त्यांचं खरं तुला माहिती करणं गरजेचं आहे आणि तुला हे खरं सगळ्या जगाला सांगायचं आहे. तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागलेत. त्या तिघांना मी त्यांच्या वडिलांनी केलेल्या कुकर्मांची सजा दिली आहे. आता मोबाईल काढ आणि सर्व रेकॉर्ड कर. घाबरत इन्स्पेक्टर यज्ञवीरने आपला फोन बाहेर काढला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. काही वर्षापूर्वी एक कॉलेज फंक्शनमध्ये समर्थ विवान आणि कुणालच्या वडिलांनी तिघही मोठ्या बिझनेसमॅनची नजर माझ्यावरती पडली. माझं नाव दिशा होतं. मी एक साधारण कुटुंबातली होती आणि मला नोकरीची गरज होती. त्यांनी नोकरीचं लालच दिलं आणि ऑफिसमध्ये त्या तिघांनीही माझा बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवला ब्लॅकमेलिंगसाठी. आणि मला सारखं सारखं बोलवलं. भीती आणि बेइज्जतीमधून तुटून मी आत्महत्या केली. तिचा आवाज भारी होतच गेला. मेल्यानंतर माझी आत्मा नाही मेली. मी त्याच 19 मिनिटामध्ये अटकून गेली. मी परत आली. मी वडिलांशी नाही, त्यांच्या मुलांशी बदला घ्यायला. पहिले मारलं आणि नंतर बदनाम केलं. यज्ञवीरने पूर्ण सच्चाई रेकॉर्ड केली. दुसऱ्या सकाळी तिघही बिझनेसमॅन गिरफ्तार झाले आणि केस बंद केला गेला.